रेखा, बरखा आणि माला तिन्ही बहिणी दुसऱ्या गावातल्या जत्रेमध्ये फिरायला गेल्या. त्या तिघींनाही तहान लागली होती, म्हणून त्या एका मोठ्या शेताजवळ थांबल्या. तिथे समोर एक झोपडी दिसतीये. मला वाटतं तिथे काहीतरी विहीर वगैरे नक्कीच असेल. चला तिकडे जाऊन बघूयात. तिघी बहिणी त्या शेतात जातात. तिकडे एक छोटी विहीर होती. तिघी जणी पाणी पितच होत्या. तेवढ्यातच त्यांना तिथे कोणाच्या तरी कण्ह्याचा आवाज येतो. मला थोडं पाणी द्या प्यायला. मी विहिरीतून पाणी काढू शकत नाही, कारण मी पोटुशी आहे. माझे पती माझ्यासाठी खायला आणायला गेले. त्यांना यायला खूप उशीर होईल, नाहीतर त्यांनी माझ्यासाठी विहिरीतून पाणी काढून दिलं असतं. अरे पण स्वतःच्या शरीराचा सांभाळ करता येत नाही तर प्रेग्नेंट राहायचं कशाला? बघ तर केवढं मोठं पोट घेऊन बसली असते. तेच ना, जर स्वतःला काही काम होत नाही तर प्रेग्नेंट राहायचं कशाला? रेखा दिदी, बरखा दिदी, मला तर हसायलाच येतंय. एवढं मोठं पोट घेऊन भले कोण राहू शकतं? मी तर कधीच प्रेग्नेंट होणार नाही. मला तर एवढं मोठं पोट आणि एवढं शरीर घेऊन राहावलंच जाणार नाही. चल ना दीदी, ह्या बाईकडे काय लक्ष देत बसायचंय? हो हो हो, चला, आपण काय हिचे नोकर आहोत जे विहिरीतून हिला पाणी आणून देऊ? आपण जाऊन पाणी पिऊयात. आपल्याला खूप तहान लागलीये. ती बाई बिचारी तहानेने व्याकुळ झाली होती. तिला पोटातही दुखत होतं, पण त्या तिघी बहिणींनी तिच्यावर जराही दया दाखवली नाही. तेव्हाच त्या बाईचा नवरा, जो एक ऋषी होता, खबरदार, जर विहिरीतलं पाणी प्याल तर. तुम्ही माझ्या बायकोची मस्करी केली आहे. तिच्या अडचणीच्या वेळी तुम्ही मदत केली नाहीत. अशा गर्भवती महिलेला बघून तुम्हाला थोडीही तिची दया आली नाही. मी तुम्हाला तिघींनाही शाप देतो की तुम्ही तिघी आत्ताच्या आत्ता गर्भवती व्हाल. तेव्हाच तुम्हाला कळेल की एका गर्भवती स्त्रीचा त्रास काय असतो ते. ते ऋषी क्रोधित होऊन तिघी बहिणींना शाप देतात. तिघी रडत रडत घरी येतात आणि हा सगळा किस्सा आपला भाऊ महेंद्रला सांगतात. महेंद्र त्या ऋषीला आणि त्याच्या बायकोला शोधत होता, पण आता त्या शेतात त्यांची झोपडी नव्हती आणि ते कुठे गेले हे कोणालाच माहित नव्हतं. महेंद्र आपल्या बहिणींना घेऊन घरी येतो. महेंद्रच्या तिन्ही बहिणी गर्भवती झाल्या होत्या. त्यांना असं गर्भावस्थेत बघून सगळे गाववाले त्यांच्यावर थू थू करत होते. महेंद्रच्या तिघी बहिणी रडून रडून बेहाल झाल्या होत्या. हे भगवान, आता मी काय करू? या तिघींचा तर साखरपुडाही झालाय. जर यांच्या सासरी ही गोष्ट कळाली तर मी त्या लोकांना काय सांगणार? माझ्या तिघी बहिणी बिना लग्नाच्या गर्भवती कशा काय राहिल्या? दादा दादा, आता आम्ही काय करणार? आम्हाला आता खूप भीती वाटतेय. आमच्यामुळे तुझी किती बदनामी होईल. यापेक्षा आम्ही तिघी जणी या दुनियेतच नाही राहिलो तर तेच चांगलं होईल. तुम्ही तिघी बहिणी माझ्यासाठी काय आहात हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये. काहीतरी मार्ग नक्कीच निघेल. चला, आपण शिवाबापाच्या मंदिरात जाऊयात आणि त्यांना प्रार्थना करूयात. तेच आपल्याला ते ऋषी आणि त्यांची बायको शोधण्यात मदत करतील. शिवाबापाच्या मंदिरात जातो आणि त्यांना प्रार्थना करतो. तेव्हाच त्यांची नजर ते ऋषी आणि त्यांच्या बायकोवर जाते. ते त्या मंदिरातच बसलेले होते. दादा दादा, ते बघ, ते ऋषी आणि त्यांची बायको तिथेच बसलेले आहेत. शिवाबाप्पाने आपलं ऐकलं दादा. आपल्याला ते ऋषी सापडले. चल रेखा दिदी, बरखा दिदी, आपण जाऊन त्यांची माफी मागूयात. जय शिवशंकर, तुम्ही आम्हाला हे ऋषी आणि त्यांच्या बायकोला भेटवलं. तुमचे लाख लाख उपकार आहेत. चला, तुम्ही तिघी लवकर चला. महेंद्र तिघी बहिणींना घेऊन त्या ऋषींजवळ जातो आणि मान खाली घालून त्यांची माफी मागतो. हे ऋषी महाराज, माझ्या तिघी बहिणींकडून खूप मोठी चूक झाली. त्यांच्याकडून नकळत हे सगळं घडलं. त्यांना माफ करा ऋषी महाराज. अच्छा, तर तू या तिघींची तरफदारी करायला आलास? जा, मी या तिघींना नाही माफ करणार. नाही नाही, असं बोलू नका. तुम्हाला तर माहितीये भोलेनाथ किती दयाळू आहेत. ते आपल्या सगळ्या भक्तांना क्षमा करतात. तुम्हीही शिवभक्त आहात. तुम्हीही माझ्या बहिणींना क्षमा करा. अच्छा, चला ठीक आहे. मी तुझ्या तिघी बहिणींना माफ करतो, पण तुला माझी एक अट मान्य करावी लागेल. हो, सांगा ना. मला तुमची प्रत्येक अट मान्य आहे. ठीक आहे, मी माझा शाप मागे घेतो, पण तुला तुझ्या बहिणींसाठी बलिदान द्यावं लागेल. तू आजीवन अविवाहित राहशील. कधीही लग्न करणार नाहीस. विचार कर, तू हे करायला तयार आहेस? हो हो, मला ही अट मान्य आहे. नाही, पण आम्हाला नाही. जर आमचा भाऊ आजीवन अविवाहित राहिला तर आम्ही बहिणी सुद्धा कधीच लग्न करणार नाही. आम्ही तिघी बहिणी आमचा जीव देऊ. ऋषी महाराज, जर तुम्ही अशी अट घातलीत तर आम्ही तिघी बहिणी या जगात जिवंतच दिसणार नाही. तिघी बहिणींचं आणि भावाचं प्रेम बघून ऋषी महाराजांना त्यांच्यावर दया येते आणि त्यांनी आपला शाप मागे घेतला. पण लक्षात ठेवा, यापुढे कधीही संकटात सापडलेल्या व्यक्तीला मदत करण्यासाठी मागे पुढे पाहू नका.
महेंद्रच्या तिघी बहिणी वचन देतात की यापुढे ते असं कधीच वागणार नाहीत. तिघी जणी पुन्हा पहिल्या अवस्थेत येतात. मग महेंद्र आपल्या तिघी बहिणींना घेऊन आनंदाने घरी येतो. श्यामपूरमध्ये महिलांसाठी फक्त एकच टेलरचं दुकान होतं. त्याचा मालक राजू खूपच वाह्यात स्वभावाचा होता. त्याच्या दुकानात जेव्हा एखादी महिला किंवा मुलगी यायची तेव्हा तो त्यांना चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा. अहो काय वहिनी, तुम्ही हा ड्रेस घेऊन आलाय तो तर जुना आहे ना, आणि म्हणताय की ह्याच मापाचा ड्रेस शिवा म्हणून. अहो एवढ्या महिन्यात तर तुमची कंबर किंवा तुमचा साईज तर वाढलाच असेल ना. जुन्या मापावर जर हा ड्रेस शिवला तर फिटिंग बरोबर येणार नाही ना. बरं ठीक आहे, घ्या मग माप. त्या महिलेच्या एवढ्याच बोलण्यावर राजूचे डोळे चमकायला लागतात आणि मग आपल्या गळ्यात असलेल्या टेपने तो माप घ्यायला लागतो. वहिनी जरा समोर या बरं. हा ठीक आहे आता जरा कमरेचं माप घेऊ. त्यानंतर तर केवळ अर्धा तास तो माप घेण्यातच घालवायचा. आणि जर त्याला कोणी काही म्हटलं, अहो दादा किती वेळ झालं माप घेताय तुम्ही, संध्याकाळपर्यंत हेच करणार का? हे बघा वहिनी, माझं नाव आहे राजू मास्टर. मी माझ्या कामात काही कमी जास्त ठेवत नाही. नीट माप घेतलं तरच चांगला ड्रेस शिवीन ना. आता त्याच्या या बोलण्यावर कोण काय बोलणार. मग त्या महिला तिथून गेल्यानंतर तो त्यांच्याच विचारात अडकून राहायचा. काय फिगर होती वहिनींची. ओ हो, यांच्या समोर तर सगळ्या हिरोईन फेल आहेत यार. वा उपरवाले, काय नशीब बनवलेस तू माझं. नक्कीच मी मागच्या जन्मी काहीतरी चांगली कर्म केली असतील जे तू मला टेलर बनवलंयस. देवा आता फक्त एकच प्रार्थना आहे, पुढच्या जन्मी बी मला टेलरच बनव, म्हणजे मी अशा सुंदर सुंदर बायकांची वेगवेगळी मापं घेऊ शकीन. राजू आपल्या कामाव्यतिरिक्त या येणाऱ्या महिलांशी छेडछाड करायचा. त्याचा व्यवसायही तसाच होता, त्याच्यामुळे लोकांना ते कळून यायचं नाही. श्यामपूर गावात विनीता नावाची एक रिटायर्ड टीचर आपली मुलगी सिम्मी आणि मुलगा विकास बरोबर राहत होती. विकासचं आत्ता नुकतंच शर्मिला नावाच्या मुलीबरोबर लग्न झालं होतं. शर्मिला खूपच भोळी मुलगी होती. असेच एक दिवस सकाळची वेळ होती. शर्मिला डोक्यावर पदर घेऊन आपल्या सासूला चहा द्यायला गेली. हे घ्या सासूबाई, तुमचा चहा अलग घालून केलाय, असं म्हणून तिने चहा आपल्या सासूला दिला. विनीताने चहा घेतला आणि मग शर्मिला तिथून निघून जात होती. सुनबाई, 1 मिनिट थांब, मला तुझ्याशी बोलायचंय जरा. माझ्याकडून काही चूक झाली का आई? चहा ठीक आहे ना? अगं तू एवढी घाबरतीयस कशाला? मी तुझी सासू आहे, राक्षस थोडीच आहे जे तुला खाऊन टाकणार आहे. आणि राहिला प्रश्न चहाचा, तो तर मी अजून प्यायलाच नाहीये. असं बोलून त्यांनी चहाचा कप उचलला आणि चहा पिऊ लागल्या. चहा पिताच, वाह खूपच छान झालाय चहा, अगदी तुझ्यासारखाच. अगं सुनबाई, तू उभी काय आहेस? तुला मी सांगितलंय ना इथे बस म्हणून. बस. हो आई, मला सांगा तुम्ही काय बोलणार आहात माझ्याशी? मग शर्मिलाची सासू तिला म्हणते, शर्मिला अगं तुझ्या लग्नाला जवळपास 1.5 महिना होत आला आता. तू अशी किती दिवस साडी नेसून असा पदर घेऊन राहणार आहेस? मला कळलं नाही आई. अगं तुम्ही काय आता आमच्या पिढीच्या नाही आहात की कायम पदर आणि साडीतच तुम्ही राहणार. तुम्ही नवीन पिढीच्या मुली आहात. तू घरात तुझा पंजाबी ड्रेस घालू शकतेस की. मी तुला काहीच बोलणार नाही त्यासाठी. पण आई, मी तर सलवार सूट घेऊनच नाही आले. मला वाटलं लग्नानंतर साडीच नेसावी लागेल. अगं असं कुठे असतं का? त्यानंतर विनीताने आपली मुलगी सिम्मीला हाक मारली. सिम्मी, सिम्मी. सिम्मी त्यावेळी कॉलेजला जाण्याची तयारी करत होती. आईचा आवाज ऐकून ती बाहेर आली. काय झालं आई, काय म्हणतीयेस? कुठे चाललीयेस का? हो आई, मी कॉलेजला चाललीये. अगं पण आज रविवार आहे ना? विनीता कॅलेंडरकडे बघून म्हणाली. मग सिम्मी त्या कॅलेंडर जवळ जाऊन त्याचं पान उलटून म्हणाली, आई जानेवारी संपलाय, हा फेब्रुवारी आहे, फेब्रुवारी, आणि आज शनिवार आहे. ओह, मी तर हे बघितलंच नाही. बरं मला हे तर सांग की मला का बोलवलं होतंस? अगं तुझ्याकडे ते 4-5 ड्रेस मटेरियल आहेत ना जे मागच्या महिन्यातच घेतलेले होते? हां हो आहेत ना. ते तू वहिनीला दे. ती राजू टेलरकडे जाऊन ते शिवून घेईल. तुझ्या वहिनीकडे एक पण ड्रेस नाहीये. ठीक आहे आई, मी देते. सिम्मीने ड्रेस मटेरियल आपल्या वहिनीला दिली आणि सिम्मी कॉलेजला गेली. सुनबाई, हे ड्रेस मटेरियल घे आणि ते शिवून आण. इथे जवळच राजू टेलर आहे, तू त्याच्याकडे जा. मी एकटी जाऊ? हो सुनबाई, जा की. तुला माहितीये ना माझे गुडघे किती दुखतात ते. तुझ्या बरोबर आत्ता आले ना तर पुढचा 1 आठवडा माझं चालणं फिरणं बंदच होऊन जाईल बघ. शर्मिला ड्रेस मटेरियल घेऊन
राजू टेलरच्या दुकानात आली. राजूने तिला पाहताच, अरे ही कोण हुस्न मलिका येतीये, डोक्यावर पदर बिदर घेऊन, आधी तर हिला इथं पाहिलं नाहीये. राजू टेलर शर्मिलाला डोळे फाडून बघत होता. तो तिच्याकडे अशा पद्धतीने बघत होता ते शर्मिलाने पाहिलं. मग राजू तिला म्हणाला, बोला वहिनी, काय सेवा करू मी तुमची? मला हे ड्रेस शिवून हवे आहेत. हो हो, शिवून देतो की. कसा शिवायचा आहे तुम्हाला, पटियाला की नॉर्मल? पटियाला. पटियाला काय? अहो, पटियाला नाही माहित तुम्हाला? आजकाल ती स्टाईल खूप चाललीये. मी तर एकदम एक्सपर्ट आहे पटियाला मध्ये. माझ्याकडून लांबून लांबून लोक येतात पटियाला ड्रेस शिवायला. त्यानंतर राजू टेलरने शर्मिलाला दुकानातले काही सॅम्पल पीस दाखवले. शर्मिलाला ते खूप आवडले. हा छान आहे, तुम्ही माझ्यासाठी पण असेच बनवा. अहो, असं काय, याच्यापेक्षा भारी बनवतं की. पण आधी तुम्हाला द्यायला लागेल. द्यायला लागेल? काय काय द्यायला लागेल? अहो, माप द्यायला लागेल ना. बिना मापाचं मी कसा शिवणार ना ड्रेस. त्यानंतर राजू शर्मिलाचं माप घेऊ लागला. शर्मिलाशी बोलत असतानाच त्याला अंदाज आला होता की ही खूपच भोळी मुलगी आहे. त्यामुळे त्याने मनातल्या मनातच विचार केला, आज तर मी हिचं एकदम निवांत माप घेणार आहे. माप घेण्याच्या बहाण्याने राजू सतत तिला स्पर्श करत राहिला आणि तो स्पर्श नॉर्मल स्पर्श नव्हता ही गोष्ट शर्मिलाच्या लक्षात आली. अहो दादा, हे तुम्ही काय करताय? असं कोण माप घेतं? चला बाजूला व्हा, दूर व्हा. अहो, काय झालं वहिनी, चिडल्या का तुम्ही? चिडू नाही तर काय करू मग? तुम्ही हे असं कसं आणि किती वेळ माप घेताय? कधी कमरेचं माप घेताय, कधी इकडे हात लावताय, कधी तिकडे हात लावताय. अरे हे काय बोलणं झालं वहिनी? टेलरला माप घ्यायचं म्हणजे इकडे तिकडे हात लावायलाच लागणार ना. माझ्या डोळ्यात तर काय मशीन सेट नाही ना की एखाद्याला बघितलं की माप मिळालं मला. राजू अशीच उडवाउडवीची उत्तरं देऊन आपल्या या हरकती लपवायचा प्रयत्न करायचा. पण शर्मिला भोळी नक्कीच होती, पण तिला चांगली जाण होती. हे बघा, माझ्यासमोर उगाचच हुशारी करू नका. मला चांगली कल्पना आहे तुम्ही काय करत होतात. अहो, मी गप्पा बसलोय याचा अर्थ असा नाही की तुम्ही काही पण बोलाल. मी काय नवीन टेलर नाहीये इथला. किती वर्षांपासून काम करतोय मी इथं. हजारो बायकांचे ड्रेस शिवले असतील मी इथं. पण आजपर्यंत कोणी मला असं बोललं नाहीये जसं तुम्ही बोलताय. तुम्हाला जर माझ्याकडून ड्रेस शिवायचा नसेल तर तुम्ही जाऊ शकता इथून. पण हे असले आरोप उगाचच लावू नका माझ्यावर. मी पण फॅमिलीवाला माणूस आहे. शर्मिला तिथून निघून गेली आणि तिने आपल्या सासूला सगळा प्रकार सांगितला. हे तू काय बोलतीयस सुनबाई? हो आई, तो खूपच बदमाश टेलर आहे. माप घेण्याच्या नावाखाली तो उगाचच हात लावत होता. मला तर त्याच्या चेहऱ्यावरूनच तो बदमाश दिसतो. अच्छा, सिम्मीला येऊ दे, मग आपण तिघी जणी मिळून त्या बदमाश टेलरच्या दुकानात जाऊयात. सिम्मी आल्यानंतर त्या तिघींनी मिळून एक प्लॅन बनवला. मग सिम्मी त्या टेलरच्या दुकानात गेली आणि त्याला ड्रेस शिवायला सांगितला. आणि आपल्या सवयीप्रमाणे बदमाश राजू सिम्मीचं माप घेऊ लागला. पण या वेळेला त्याच्या या सगळ्या हरकती शर्मिलाने लांब उभं राहून रेकॉर्ड केल्या होत्या. मग त्यांनी पोलिसांना फोन करून तिथे बोलवून घेतलं. थोड्या वेळातच पोलिसही तिथे आले. पोलिसांना बघून तर राजूच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. काय रे, तूच ना राजू टेलर? होय मॅडम, मीच आहे. काय झालं मॅडम? त्याच्या या बोलण्यावर इन्स्पेक्टर शशिकलाने त्याला एक जोरदार कानाखाली मारली आणि शर्मिलाने रेकॉर्ड केलेला व्हिडिओ त्याला दाखवला. बदमाश कुठला, हेच करतोस का तू तुझ्या दुकानात रे? तुला काय वाटतं हे कळणार नाही आम्हाला? चल, तू आता पोलीस स्टेशनला चल. असे चापकाचे फटके देते ना तुला, एवढे फटके देते ना की तुझी सगळी बदमाशी निघून जाईल. इन्स्पेक्टर शशिकलाने राजूला जेलमध्ये पाठवलं. मग त्याच्यावर केस चालली आणि त्याला 5 वर्षाची सजा झाली. विनीताची सून शर्मिला भोळी नक्कीच होती, पण तिने चुकीच्या व्यवहारासाठी आवाज उठवला. ती गप्प बसली नाही. मित्रांनो, तुम्ही सुद्धा चुकीच्या व्यवहाराबद्दल आवाज उठवा. अन्याय सहन करू नका, त्याविरुद्ध लढा. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.